राम राम मंडळी, शेतकरी माझा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। विषय काय आजचा तर शेतकऱ्याचाच झालाय काय प्रकार तर शेतकऱ्याचा अपमान झालाय। झालं नेमकं काय हे सविस्तर आपण या व्हिडिओमधनं बघणार आहे। विषय असा आहे, कर्नाटक मधलं बेंगळुरू नावाचं शहर, या शहरामध्ये एका शेतकऱ्याला मॉलमध्ये पिक्चरच्या टाकीमध्ये जाताना अडवलं। कारण काय तर त्यानं धोतर घातलं म्हणून। असं कुठं असतंय विराव? शेतकरी म्हणजे जगाचा बाप आहे, जगाचा पोशिंदा आहे, आणि त्यालाच जर तुम्ही असं अडवत असला तर किती अवघड गोष्ट आहे। हा प्रकार आहे बेंगलोर मधला मंगळवारचा। त्याचं झालं होतं असं, काय झालं नेमकं, कुठला मॉल आहे काय, सविस्तर आपण ह्याच व्हिडिओ मधनं बघणार आहोत। बंगळुरू मधलं जीटी नावाचा मॉल, ज्या मॉलमध्ये सगळं काय मिळतं तिथं, आणि पिक्चरच्या टाके व्हायच्या म्हणते तिथं। झाला होता प्रकार, बंगळुरूमध्ये शिक्षणाला पोरगा असणारा फकीरप्पा आपल्या पोराकडे गेलता। साधा गडी रांगडा, डोक्याला पटका, धोतर आणि रागळा अंगरक। आपला शेतकरी माणूस तसाच असतो की हो। मग काय, पोरग म्हणलं आबा जाऊया पिक्चरला, म्हातारं नग म्हणत होतं तर चल जाऊया। मग त्याने ऑनलाईन 2 तिकीट बुक केली, गेली। त्या मॉलवर बघितली तर गर्दी खूप। शहरातला मॉल, त्या ठिकाणी तोकड्या कपड्यातली गडी, तोकड्या कपड्यातल्या बायका, मुली, जीन पॅन्ट, वेगळे वेगळे प्रकार। हा आपला गडी साधा हो, कोल्हापुरी चपल्या पायात असल्या काड काड वाजवत गेला की लागली सगळी बघायला। आणि हे सगळं बघायला लागल्यावर तिथल्या मॉलच्या प्रशासनाच्या सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आलं ही म्हातार जरा वेगळं दिसतंय जरा। आणि त्यांनी काय केलं, त्या म्हाताऱ्याला आतच येऊ देणार ती। म्हाताऱ्याचं पोरग म्हटलं, अहो आमच्याकडे तिकट आहे ती घे, असं करताय? नाही नाही म्हणली, आम्हाला तसलं काय नाही, तुम्ही पॅन्ट शर्ट घालून या। आता ही म्हातार पॅन्ट शर्ट घालायला जावी? म्हातारं म्हणलं, ए बाबा असं असतंय का तेव्हा? पॅन्ट शर्ट घालत नसतो, अरे आम्ही असंच फिरतो सगळीकडं। अरे शेतकरी आम्ही माणसं, आम्ही काय शहरात लावी तुमच्यावानी? नाही नाही म्हणली, तुम्ही पॅन्ट शर्ट घालून या, नाहीतर तुम्हाला बंदी। मग पोरग बी हुशार झालेला, पोरानं सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केला आणि दिला सोशल मीडियावर टाकून। जे व्हायरल झालं ते प्रशासनाला जाग झाली खळबळून, सगळीकडे व्हायरल झालं। नेटकऱ्याने खूप टीका केली। भारतीय संस्कृतीचं जतन करणारी आम्ही शेतकरी मंडळी हो, आणि तुम्ही आमच्यावर अन्याय करत असला तर काय केलं पाहिजे? लोकांनी खूप गोंधळ केला। बघता बघता हे प्रकरण कुठे गेलं, विधानसभेत गोंधळ झाला आणि सरकारनं निर्णय घेतला, मॉलवर बंदीच आणली, 7 दिवस मॉल बंद करायची। मित्रांनो, शेतकऱ्यावर जर अन्याय झाला तर काय होतं बघा तुम्ही। आणि शेवटी त्या मॉलच्या प्रशासनाला या शेतकऱ्याची माफी मागायला लागली हो। शेतकरी हा अन्नदाता आहे, जगाचा पोशिंदा आहे, ही गोष्ट प्रत्येकानं ध्यानात ठेवली पाहिजे। शेतकऱ्याला आयर गैर कोणी समजू नका, तो सगळ्यांचा बाप आहे, सगळ्याला भाकरी पुरवत असतो। मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करा। धन्यवाद।